सकल मातंग समाज जिल्हा हिंगोली यांच्या वतीने विविध प्रलंबित मागण्यासाठी दिनांक 26 मे रोजी विराट आक्रोश महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे। जय लहूजी बोलो हिंगोली चलो, जय भीम बोलो हिंगोली चलो, जय संविधान बोलो हिंगोली चलो अशा घोषणांनी मोर्चाची तयारी सुरू झाली आहे। अनुसूचित जाती उपवर्गीकरणाची अंमलबजावणी, साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न प्रदान करणे तसेच लहुजी वस्ताद साळवे आयोगाची शिफारशी लागू करण्यासह विविध मागण्यांसाठी समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याची माहिती आयोजक मंडळी यांनी दिली आहे। हा मोर्चा सकाळी 10 वाजता साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे पुतळा परिसर येथून सुरू होणार असून महात्मा गांधी पुतळा, इंदिरा चौक, बसस्थानक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे। समाजाच्या हक्कासाठी न्यायासाठी हजारोच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन सकल मातंग समाज संपूर्ण हिंगोली जिल्हा यांच्या वतीने करण्यात आले आहे। क्रांतिकारी जय लहूजी जय भीम। 1 ऑगस्ट 2024 रोजी सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आहे की हे आरक्षण उपवर्गीकरण हे महाराष्ट्र सरकारच्या खांद्यावर दिलेलं आहे आणि अनेक राज्यात हे आरक्षण उपवर्गीकरण झालेलं आहे। आंध्र प्रदेशात झालं, पंजाब झालं आणि कालच्या 8-10-15 महिन्यापूर्वी कर्नाटकात झालं। त्याच धर्तीवर महाराष्ट्रात हे आरक्षण उपवर्गीकरण झालं पाहिजे। ही न्याय तो मातंग समाजापर्यंत गेला पाहिजे। न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि न्याय ही एकूण 58-59 जातीपर्यंत गेली पाहिजे। हाच खरा बाबासाहेबांचा संविधानात्मक स्वप्न होतं आणि हे स्वप्न अनुसरून सर्वोच्च न्यायालयानं जो आदेश दिलेला आहे तो आदेश एक किंचितही चुकीचा नाही। आणि इथले विरोधक हा अनुसूचित जातीचा मोर्चा असो, अनुसूचित जातीचं उपवर्गीकरण असो, संपूर्ण महाराष्ट्रात विरोधक हे मोर्चा आरक्षण उपवर्गीकरण हरून पाडण्याचा उद्देश करतात। म्हणून मी विरोधकांना विनंती करतोय, आपण हा दिलेला सर्वोच्च न्यायालयाने आपण तो निर्णय वाचावा आणि हा न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुत्व शेवटच्या तळापर्यंत गेली पाहिजेत। हाच हा सर्वोच्च न्यायालयाचा मुख्य उद्देश आहे। म्हणून आरक्षण वर्गीकरणाचा एक इंचही एक किंचितही चुकीचा निर्णय नाही। म्हणून हा आरक्षण वर्गीकरणाचा सकारात्मक हा हिंगोली जिल्ह्यात मोर्चा निघणार आहे। हा मोर्चा निघण्यासाठी आपल्या बाळासहित या मोर्चात आपण सहभागी व्हावं आणि आरक्षण उपवर्गीकरण मातंग समाजात, जोर समाजात एकूण 18 पगड जातीचं लागू व्हावं अशी मी विनंती करतो। या मोर्चात सगळ्यांनी सहभागी व्हावं अशी मी विनंती करतो। जय लहूजी जय भीम। जय लहूजी जय अण्णाभाऊजी जय भीम। आपणा कळवण्यात आढळत होतो की सर्वोच्च न्यायालय यांनी जो आदेश दिला की 59 जातीपैकी सर्व जातीमध्ये उपवर्गीकरण लागू झालं पाहिजे। आमचा हा जो आहे आबाकडचा जो आमचा महामोर्चा आहे तो दिनांक 26/5/2026 रोजी डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यापासून ते जिल्हाधिकारी कार्यालय हिंगोली येथे सांगता होणार आहे। तरी तमाम मातंग समाज बांधवांनी या मोर्चामध्ये सहभागी व्हायचं आहे आणि आमचा मोर्चा हा कोण्या जातीविरुद्ध नाही, 59 जातीचे प्रतिनिधित्व केवळ मातंग समाज करत आहे। बाकी समाजांना दिशाभूल करत आहेत की बाबा समाज हे केवळ म्हणजे अनुसूचित जातीच्यामध्ये फूट पाडण्याचं काम आमची करत नसून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करावी आणि सर्व तळागाळातील सर्व जे 59 जाती आहेत त्या जातीला समान प्रतिनिधित्व मिळायला पाहिजे, हा त्यामागचा उद्देश आहे। म्हणून याच्यामध्ये कोणीही असा वेगळा विरोधाभास न करता सर्व जाती धर्मांनी या महामोर्चात सहभाग व्हावे अशी मी सकल मातंग समाजाच्या वतीने आपणास विनंती करतो। जय भीम, जय लहूजी।